जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर
पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची जाण आवड निरंतर हेची जाण तुळसी हार गळा काचे पिता तुळसी हार गळा काचे पिता तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेती सर्व तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे पाहिनाची मोगावडी पाहिनाची मोगावडी आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा निरंतर येती ध्यान आवड निरंतर आवड निरंतर येती तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कृष्ण हरे
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचनी रूप लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मायर विठ्ठल जय विठ्ठल के समान ते मदमत के समान ते मदमत के समान ते मदमत के समान कंठी मिरवा तुलसी कंठी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी व्रत करा व्रत करा एकादशी व्रत करा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुम जय रवित धना तुम जय रवित धना व्रत के समान ये तो व्रत के समान मनवो हरिचे दास मनवो हरिचे दास तुका मने मद हे आस तुका मने मद हे आस श्री हरिभक्ती परायण नारायण महाराज शिंदे सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही
विठ्ठल मुखी मुखी तेने आम्ही सुखी तेने आम्ही सुखी मृत्यु के समान मृत्यु के समान सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे वेरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे वेरवित धन ते मज मृत्तिके समान
मनोहरीचे दास मनोहरीचे दास तुका मने मज हे आस तुमचे वेरवित धन ते मज मृत्तिके समान पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा संततिया सरे चरणा मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते श्रीगुरूचे नमस्कार होणे आता उपाय वन व संतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमृतची परिमूर्तू कारुण्या ये ग विठाबाई विठाबाई तुमचे धन ते मज मृत्तिके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असा अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र मूर्ती या पुण्यपावन नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून हा नाम उत्सव या पवित्र मुहूर्तावरती चालू आहे। त्यामधली आजची ही माझ्याकडे सेवा आलेली आहे। समस्त गावकरी मंडळी, गावातील सर्व गुणीजन, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व प्रेमाची मंडळी, सर्व महाराज मंडळी, आमचे महंत बाबाजी उपस्थित आहेत। सर्व गुणवान परिसरातील सर्व आलेली टाळकरी उपस्थित आहेत।
गावातील टाळकरी आहे, मृदंगवादक आहेत, सर्व उपस्थित आहेत. सर्वांच्याच चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराजांचा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगामध्ये सुखी कोण आणि दुःखी कोण? सुख कशानं होईल आणि दुःख कशानं होईल? सुख तरी पचवता येतं का आणि दुःख तरी पचवता येतं का? सुखासाठी काय करावं लागतं आणि दुःखासाठी काय करावं लागतं? समजा दुःखच जर असेल तर सुखाच्या प्राप्तीसाठी नेमका उपाय तरी कोणता आहे ते तरी आम्हाला तुम्ही सांगा. म्हणून महाराज आम्ही ते उपाय आम्ही स्वीकारतो. आम्हाला सुख कशात आहे हे मात्र नेमकं सांगा. तुकाराम महाराज म्हणले, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये मला दुःखाचा लेश कुठेही मिळाला नाही. दुःख मला कधीच नाही. दुःख ते कैसे नोहे स्वप्नाशी आणि भुक्ती मुक्ती झाल्या कामारित्या दाशी. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा सर्व जीवन सुखाचा व्हावा यासाठी तुम्ही काय केलं? सुखाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोदला मागे पुढे आनंद कोदला मागे पुढे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. आनंद कोंदला मागे पुढे. सुखाची व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोदला मागे पुढे आनंद कोदला मागे पुढे. आनंद प्राप्त होण्यासाठी, सुख प्राप्त होण्यासाठी, दुःख निवृत्त होण्यासाठी जीवनामध्ये साधना करावी लागती. साधना. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये मी ती साधना केली म्हणून माझा व्यवहार सुखाचा झाला. नामचिंतनाची साधना केल्याशिवाय माझा व्यवहार सुखाचा झाला नाही. तुमचा आमचा व्यवहार सुखाचा झाला नाही, दुःखाचा झाला. त्याला कारण तेच आहे, आपण व्यवहारच दुःखाचा केला म्हणून सुखाचा व्यवहार नाही झाला. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा आमचा व्यवहार कसा आहे? तुकाराम महाराजांना नंतर सांगितलं, पण ज्ञानेश्वर महाराजांना अगोदर हरिपाठात सांगितलं व्यवहाराचं. व्यवहार सर्व हा संसार. का व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायवेरधार हरिवीणा. वायवेरधार हरिवीणा. वायवेरधार हरिवीणा. व्यवहार कसा आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया व्यरझार हरिविन. त्या भगवंताशिवाय, नामाशिवाय, संताशिवाय सर्व केलेला व्यवहार महाराज म्हणतात शून्य शून्य. मग तुकाराम महाराजाला विचारलं, तुम्ही जीवनामध्ये कोणतं असं साधन केलं? महाराज म्हणले, शेवट तो होतो तुझी याने. तुझी येणे गोड किंवा बहु गोड झाला. शेवट तो भला याच्यासाठी मी तो अट्टहास केला म्हणून दिवस शेवटचा गोड झाला. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्हाला आनंद प्राप्त होण्यासाठी जीवनामध्ये तुम्ही साधना नेमकी कोणती केली? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आनंद प्राप्त होण्यासाठी जीवनामध्ये मी साधना ती केली, 6 पद्धतीची केली. 1 2 3 हा 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. परमानंद परमानंद
त्याशिवाय आनंद नाही, नाही त्या आनंदासी सांगता गोष्टी गती घोडा आला सिया खरा मोठ्या झाडा मने प्याडा भक्तिया आनंदाची नाही त्या आनंदाशी जोडा. त्या आनंदाला जोडा नाही. कोणता? आनंदाचे डोही, आनंद तरंग. महाराज म्हणतात सगळीकडे आनंद प्राप्त झाला, सगळीकडे सुख झालं. याला महत्वाचं कारण काय? जीवनामध्ये नामनिष्ठा असल त्याला सुखचे सुखचे. एखादबार ज्ञान माणसाला दुःख देईल, एखाद्या वेळेस वैराग्य माणसाला दुःख देईल, एखाद्या वेळेस साधना दुःख देईल, एखादबार सगळ्या गोष्टी तुम्हाला दुःख देतील, एखादबार कीर्तन सुद्धा माणसाला दुःख देईल. ज्ञानाचे ज्ञान या सर्व गोष्टी तुम्हाला दुःख देतील, पण नामचिंतन करणाऱ्या माणसाला जीवनामध्ये कधीही महाराज म्हणतात दुःख नाही. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही साधना कोणती जीवनामध्ये केली आनंद प्राप्त होण्याची? 1 2 3 4 5 6. 1 परमात्मा, 2 जीवशिव, 3 शरीर, 4 वेद, 5 कोश, 6 शास्त्र. वितुले विचारुनी मगू परमानंदू रहा. महाराज म्हणतात शास्त्र अभ्यास करशील, कीर्तन करशील, गायन करशील, पक्वाद वाजशील. महंत भीमसिंग बाबा सांगायचे, बरोबर आहे ना? भीमसिंग बाबा बोलायचे पुराण करशी तू पुराणिक होशी, पण हरिजन होशी अरे मुला. हे तुला सगळ्या गोष्टी येतील, पण वारकरी होशील का न होशील यात मला शंका आहे. माणसाला ज्ञान होईल, पण त्या ज्ञानाचं ध्यान होईल का? आणि त्या ध्यानावर त्याचं मन निष्ठा नितांत राहील का? म्हणून त्या ज्ञानाचं सतत ध्यान करण्यासाठी नेहमी नामचिंतनाची गरज आहे. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा राम घोष करू हरि कथा. सदा राम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तिने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात मी नामघोष घेतल्याचा फायदा माझ्या जीवनामध्ये सुख झालं आणि नामानेच मला आनंद प्राप्त झाला. एवढी नामामध्ये शक्ती आहे. नाम ही नौका तारक बव डोई म्हणून वेगी लवलाई करा. एवढी नामामध्ये शक्ती. जेवढी नामात शक्ती तेवढं पाप नाही त्रिजगती. एवढी त्या नामामध्ये शक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला
किंवा विनंती केली, आम्ही जगामध्ये नेमके सुखी कशानं व्हाल तेच महाराजानं आम्ही तेने सुखी, 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 मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तेने ये रविता तुमचे ये रविता, तुमचे ये रविता, ये रविता घरा, तुमचे ये रविता, तुमचे ये रविता, तुमचे ये रविता, ये रविता घरा, म्हणून मला सुख झालं, मला आनंद झाला ज्या प्रयोगानं, ज्या साधनेनं. ती साधनाच तुम्हाला मी सांगतो की आम्ही त्यामुळं सुख येतं, हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, त्यानं तुम्ही सुद्धा सुखी व्हाल. म्हणले कशानं? विठ्ठल विठ्ठल मुखी आणि तेने आम्ही सुखी. आम्ही कशाने सुखी? मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराजांचा एक दिवस सुद्धा असा जात नव्हता की त्यांनी नाम चिंतन केलं नाही. मला वाटतं मी दिवस म्हणलो थोडं लांबचं बोललो. अष्टही प्रहरा परमार्थ निरंतर, परमार्थ निरंतर, परमार्थ निरंतर, हे अष्टही प्रहरा परमार्थ निरंतर, परमार्थ निरंतर, एक दिवस जात नव्हता असं नाही. अष्टही प्रहर, सगळा दिवस न राती सगळी महाराज म्हणतात. अखंड लागली ज्योती, रात्र न कळे दिवस न कळे,
नकळे दिवस की रात्री, अखंड लागली हे ज्योती. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेले दैवत. दिन रजनी हाची धंदा गोविंद गोविंदाचे पवाडे. अमनामाचे कीर्तन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण. तुका म्हणे ध्यान, आता देविता न विसंबे. आम्हा नामाचे चिंतन. आम्हा नामाचे चिंतन. ए पुरुष शांत बस. त्यांना जायचं तर जाऊ दे बरं काय, बोलू नका. हा शांत बस. रामकृष्ण नारायण. रामकृष्ण नारायण. तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबे. वा. तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबे. जेवताना सुद्धा खाताना सुद्धा सर्व कार्य करता हरी बोला या न्यायानं रात्रंदिवस तुकाराम महाराजांचं तेच चालू होतं. गोविंदासनी गोविंद जयनी गोविंद जयनी. गोविंद जयनी गोविंद जयनी. गोविंद त्यामनी बैसलात, त्यामनी बैसलात, बैसलाचे गोविंद त्यामनी बैसलाचे. ओ गोविंद जयनी गोविंद जयनी गोविंद जयनी. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या बैसलासी. सगळीकडे महाराज म्हणतात तो परमात्माच व्याप्त झाला असं नाममंत्र सारखं तुकाराम महाराज घेऊ लागले. जेवताना बसताना उठताना त्याला थोडेही विसरत नव्हते. एक दिवस तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावर गेल्याच्या नंतर नामचिंतन चालूच. विठ्ठल 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 नाम मंत्र चालूच जोरात. दुपारची वेळ झाली. जिजाबाई कंटाळल्या. इकडं पाय तिकडं पाय, इकडं पाय तिकडं पाय. मालक कुठेत मालक कुठेत, कुठे गेले असतील. पण पतिवर्ता होती, पतिवर्ता स्त्री. तुकाराम महाराज जिजाबाई पतिवर्ता. मग मालक कोणत्या डोंगरावर गेलेत हे त्यांना पायत्यालाच कळत होतं. पायत्याला भाकरीचं टोपलं घेतलं आणि भंडाऱ्या डोंगरावर निघालं. आणि भंडाऱ्या डोंगरावर जाताना नेमके तुकाराम महाराज कोण्या डोंगरावरती गेलेत याचीच कल्पना नाही. आणि मग जायचं कुठं. तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीनं जिजाबाईनं टोपलं खाली टेकलं आणि पायत्याला कान लावले. पायत्याला कान लावले. कान लावले की त्या पायत्याचाच आवाज विठ्ठल विठ्ठल आला. विठ्ठल विठ्ठल नावात आवाज आला की जिजाबाईने टोपलं उचललं, डोक्यावर घेतलं आणि पुढं निघाल्या. पती आज इकडेच गेले, स्वामी इकडेच गेले त्या डोंगरावर. कारण हे पायताच विठ्ठल विठ्ठल म्हणतो. जिथून तुकाराम महाराज पाऊल देत जात होते ती जागा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असते. जागा सुद्धा प्रमाण पुष्कळ येत. गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. कोण? गौऱ्या. वाळू सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले.
अहो झाड झुडप सुद्धा राम राम म्हणू लागले. कमालतीचे आपले तोंड सुद्धा म्हणीन. काय पायात ताकद असन, काय चरणात ताकद असन. विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकला आणि जिजाबाई समोर गेल्या. समोर गेल्याच्या नंतर पुढे जिजाबाईला काटा मोडला. काटा आणि काटा एवढा जोरात मोडला, त्या काट्याच्या एवढ्या वेदना झाल्या तर जिजाबाई विठ्ठला काटा मोडा. बसा. तुकोबा राहायचं. अरे बाबा, तशीच टाका हा? बाबा तुकोबा राहायचे येऊन बसले. हो हो हो. विठाला तुकाराम महाराजांचं चिंतन करू लागलो. साक्षात तुकाराम महाराजाचे. तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराजांची शैली कीर्तनात देखील तशीच, अवस्था देखील तसं. आणि ते खोटं नाही आणि समोर येत म्हणून बोलायचं नाही. ती वस्तुस्थितीची. हा, म्हणून त्या वस्तुस्थितीचं वर्णन करणं. जीवनामध्ये काही गोष्टीचा स्वीकार केलाच नाही, केलाच नाही. आणि पुन्हा गाथ्या भजनाशिवाय दुसरं काही केलंच नाही. नामनिष्ठा आहे, नामनिष्ठ. काटा मोरडा. जिजाबाई खाली बसल्या आणि टोपलं खाली टेकलं. गुराख्याचं रूप घेतलं आणि समोरून परमात्मा आले. काटा मोरड्याला त्या लेकरानं विचारलं, आजी काय झाले, काय झालं. आजीनं उत्तर दिलं जिजाबाईनं, बाळा काटा मोरडा रे. काटा मोरडा. काटा. ते लहान लेकरू होत. ते लहान लेकरू म्हणते, आजी मी काटा काढू का. आजीनं सांगितलं, बाळा काटा मोठाची मोठा आहे, तुझं वय लहान आहे, तुला ते काटा काढता यायचं नाही. लेकरानं आजीला समजून सांगितलं, आजी असे काटे बऱ्याच जणांचे काढले. तो काटा कोणाचा काढणार नाही. जिजाबाईला काटा मोडला या शब्दाचा अर्थ थोडा आलेला अहंकार होता. काटा काढणं म्हणजे अहंकार काढणं. आणि काटा तसा काढला न पाहिजे. खऱ्या अहंकाराचा काटा असा काढावा लागतो. काढाव तर लागतो, पण टाकून द्यावा लागतो. टाकून तर द्यावाच लागतो, पण आणीला खोडून टाकून द्यावा लागतो. आणि ते काटा नामाशिवाय निघू शकत नाही आणि परमार्थाशिवाय कोणी काढू शकत नाही. तुम्हाला आम्हाला आलेला अहंकार आहे. अण्णा देवाला सगळं सहन होतं. तिळभर जारी होय अभिमान मेरुते समान
भरी जरी होय अभिमान, थोडा सुद्धा अहंकार सहन होत नाही देवाला. डोळा हरण न जिरे, घाई कोप न जिरे, चित्ताला थोडं सुद्धा पाप सहन होत नाही. तसा चांगल्या कपड्याला थोडा सुद्धा डाग सहन होत नाही. थोडा सुद्धा कानामध्ये डोळ्यामध्ये कण गेला तर ते डोळ्याला सहन होऊ शकत नाही. नाम निष्ठेशिवाय तुकाराम महाराज जीवन जगले नाही. महाराज म्हणतात, तिळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. त्याच्यासारखं दुसरं कोणतंच वजन नाही. आपण नेहमी प्रमाण ऐकले, काल्याच्या कीर्तनाप्रमाणे नेहमी होतंय, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. खांद्यावर वझ आहे वझ, पोटात भूक आहे भूक. खांद्यावरचं वझ खाली ठेवल्याशिवाय तुमच्या पोटातली भूक तृप्त होत नाही. पण वझ नेमकं कोणतं? वझे पुष्कळ. काही वझे आपले स्वतःचे, काही वझे दुसऱ्याचे घेतलेले. लोक दुसऱ्याचं वझ घेतील आणि त्यांच्या ववी ती पाटी. पुढील दुसऱ्याचं वझ आपल्या खांद्यावर घेते, डोक्यावर घेते आणि त्यांना ती ववी पाटी. पुढीलाचे वझे आपल्या माथा घ्यायचे, तरी कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं वझ आणि आपलं स्वतःचं वझ. वझे पुष्कळ येतं. हे वझे एखाद्या वेळेस खाली ठेवता येतील, दुसऱ्याजवळ देता येतील, पण तुमच्या आमच्या खांद्यावर वझ कोणतं आहे? तुकाराम महाराजाची भाषा आहे, खांदी भार पोटी भूक. खांद्यावर वझ अहंकाराचं आहे आणि पोटात भूक ज्ञानाची. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्याशिवाय महाराज म्हणतात ज्ञानाची तृप्ती नाही आणि ज्ञानाच्या तृप्तीशिवाय तुमचं जेवण फुल होणार नाही किंवा तृप्ती होणार नाही. नाही तर तृप्ती भुकेली करू मी काय, नुसतं तृप्ती आहे. महाराज म्हणला, ढेकरे जेवण दिशे साचे, नाही तरी साचे कुंता कुंती. जेवल्याचे खारे वरी उमटे ढेकारे, वरी उमटे ढेकारे, वरी उमटे जेवल्याचे खारे वरी उमटे ढेकारे, वरी उमटे ढेकारे, वरी उमटे जेवल्याचे खरे वरी उमटे ढेकरे, वरी उमटे ढेकरे. काय जेवण आहे? महाराज म्हणतात ते जेवण नाही, खांदी भार पोटी भूक. विषय चालला, ते वझ उतरल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाची तृप्त भूक होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी आता निश्चिंत झालो. निश्चिंत मनुष्य परमार्थात होत असतो. संसार या शब्दाचा अर्थ आहे प्रश्नार्थक चिन्ह आणि परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे विराम चिन्ह. आता निश्चिंतीने. इथे तुकाराम महाराजांना तृप्तीचा ढेकर आलाय. आता धावा धावी संपली. तुका म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा किंवा धावनिया धावा. धावनिया धावा, धावनिया धावा, धावनिया धावा. नाही जातो. कोण्या गावा. देवाचे घरी देवे केली चूल.
देवाची घरी देवे केली चोरी, देवे देव नागुन केला भिकारी. देवाच्या घरीच चोरी केली आणि देवानेच चोरी केली. जीवरूपी घरी चोरी, विश्वरूपी देवाने चोरी केली आणि त्याचा सगळा लंपटपणा हिसकून घेतला. महाराज म्हणतात आता कुठे पळावा हे आम्हाला कळत नाही. धावनिया धावा, धावनिया धावा, पण मार्गच नाही जावे कवन्या गावा. भिंती सवे डोई घरात रिगावे दाराची सोयी, रिगावे दाराची घरात रिगावे दाराची सोयी, भिंती सवे डोई फोडू नये, डोई फोडू नये, भिंती सवे डोई फोडू नये. घरात रिगावे दारा सवे डोई, भिंती सवे डोई फोडू नये. महाराज म्हणतात तुम्हाला घरात जर जायचं असेल तर प्रवेश करायचा असेल तर महाराज म्हणतात तुम्ही काय करा, त्या दरवाजातूनच जा, भिंतीला मात्र डोकं आदळू नका. ती भिंत तुम्हाला काय करेल, तुमचं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात माझं संपूर्ण जीवन आनंदीमय झालं. कशामुळं तर महाराज म्हणतात मी रात्रभर दिवसभर साऱ्या 8ही प्रहर महाराज म्हणतात शिंक जांभाळी खोकला, तितुका वेळ वाया गेला. महाराजांचा क्षण सुद्धा आयुष्यातला वाया गेला नाही. विठ्ठल 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 सारखं म्हणू लागले आणि तेच तुम्हाला आम्हाला सुद्धा त्यांनी शिकवण दिली. त्या विठ्ठल या शब्दाचा त्यांना अनुभव आला. विचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. त्या विठ्ठल मंत्रामध्ये ताकद आहे. मंत्र 2 अक्षरी, मंत्र 3 अक्षरी, मंत्र 4 अक्षरी, मंत्र 5 अक्षरी, मंत्र 6 अक्षरी, मंत्र 12 अक्षरी. 2 अक्षरी मंत्र राम कृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी. 3 अक्षरी मंत्र विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती. 4 अक्षरी मंत्र ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. 5 अक्षरी मंत्र ओम नमो शिवाय. 5 अक्षरी मंत्र ओम. ओम हा शब्द आहे. ओम काय, अ उ म, आकार उकार मकार अर्धा चंद्रकार. 3.5 बाराखडी, 3.5 अक्षरे, 3.5 शब्द येतं. म्हणून ओम नमो शिवाय. शिव, शिव या शब्दाचा अर्थ कल्याण होतो. शिव या शब्दाचा अर्थ मर्यादा होतो. शिव या शब्दाचा अर्थ ब्रह्मापासून जीवाचं लांबलेलं अंतर, जीवाने त्या शिवाची भेट घेणे, यालाच शिव असे म्हणतात. विठ्ठला भगवान शंकराचं नाव असो की महादेवाचं नाव असो की तुकाराम महाराजाचं नाव असो, ज्ञानेश्वर महाराजाचं नाव असो, कोणत्या नामामध्ये महाराज म्हणतात शक्ती आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला आवर्जून तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं म्हणले, आम्ही तेने सुखी, आम्ही त्या योगाने सुखी व्हाल की तुम्ही फक्त एकच म्हणा. आईची भावना तीच असती. आपल्या मुलाने आपल्याला काही देऊ नये, आपल्या मुलाने आपल्याला काही सांभाळू नये, आपल्या मुलांना आपल्यासाठी पुण्याहून, संभाजीनगरहून, मुंबईहून येऊ नये. फक्त आपल्या मुलांना आपल्याला प्रत्येक रविवारी नुसती त्याची मात जरी कानावर सांगितली, त्याच्यासारखी सुखी आई कोणतीच नाही. पुत्राची वार्ता आणि शुभे ऐकी जेवी माता, तैसे राहावे माझे मन अन गाता ऐकता हरीचे गुण. अब देखत पारदी पुरा लगाए गाव, अन जब मरे श्वास शरीर में तब तक बीन बजाय. तो पर्यंत नाम चिंतन घ्या, एवढीच माझी आशा आहे. हे तुकाराम महाराज बोलतात, आम्ही त्या योगानं सुखी, आम्ही तेने सुखी
तुम्ही काय करा, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. बाकीच्या गोष्टी महाराज म्हणतात त्या बाजूला सारखा, त्या कामाच्या नाहीत, त्या तेवढ्या फायद्याच्या नाहीत. कोणत्या गोष्टी? तुमचे रवीत धन तुमचे रवीत धन धन. येर शब्द वापर. येर हा शब्द तुकाराम महाराजांच्या गाथ्यात पुष्कळ वेळस. विठाला 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 विठाला. तुमचे वेरवित्त धन आणि ते मज मृत्तिके समान. मज मृत्तिके समान आणि ते तुमचे धन पण मला मृत्तिके समान. माणिक पाषाण माणिक पाषाण जैसे माणिक पाषाण जैसे रुपये आम्हा मृत्तिके समान. सोने 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 रुपये पाषाण आनंद पाषाण खळे जैसे माणिक पाषाण खळे जैसे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. काय काय समान आहे बघा. मुंगी आणि राव. मुंगी आणि राव. मुंगी आणि राव. हे मुंगी आणि राव. आम्हा सारिकाची भाव. आम्हा सारिकाची भाव. आम्हा सारिकाची भाव. आम्हा सारिकाची भाव. मुंगी असो की देव असो सारखं प्रमाण आम्हाला. सोने आणि माती आम्हा समान. हे माती तेवढीच, सोनं तेवढंच, गायक तेवढाच, वादक
तेवढाच, कीर्तनकार तेवढाच, ऐकणारे तेवढे, सगळ्याला नारळ. कोण म्हणलं सारखं? डवळे महाराज. हा? मी आधीच बेजारण पुन्हा त्याच्यात ते का? चला चला. तुकाराम महाराजांना सगळीकडे पाहिलं, त्याला सगळं सारखं दिसू लागले, सगळं सारखं दिसू लागलं. जग नोहे अवघा जनार्दन, जग नोहे अवघा जनार धन, सगळ्याला सारखं दिसू लागलं. झाला संदेह, संदेह माझा गेला, त्याच्यातलं शेवटचं चरण गुरु निर्माण झाला. झाली संदेह, संदेह गेला, त्याच्यातलं शेवटचं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे ती झाली कर्मार्पण. जनानो हे अवघा जनार्दन, अजननो हे जनार्दन. गजाननी बांधली जगून, एका जनार्दनी बांधली जगून, एका जनार्दनी बांधली जगून. झाली संध्या, संध्या माझा गेला. आत्मा राम हृदयी जे आला, सारे संध्याचं वर्ग माझा गेला. सारे संध्याचं वर्ग माझा गेला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जग नो हे अवघा जनार्दन, किंवा अवघा देवची झाला पायी, धरोनिया अंतरबाही, किंवा कहा पकडारू देखे अनेरा, अन देखे तो सब वहीने घेरा. काय हिंडो कवने दिशा, कवने ठाई पाय ठेवू पैसा, काय तू नव्हे तीन कडे आईसा, काय मी कैसा पाव तुझ्या. कवने दिशा, कवने ठाई पाय ठेवू ऐसा, काय तू नव्हे आईसा. काय हिंडो कवन दिशा, हा कवने ठाई पाय ठेवू कैसा, बस. काय तू नव्हेची नकळे आयसा, काय मी कैसा. कुठं पाय ठेवा, जागाच रिकामी नाही, कुठे पाव टेका हेच माणसाला कळत नाही. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, किंवा जग नोहे अवघा जनार्दन. सगळीकडे परमात्मा, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वताचे पती त्यांची मुठी. हा सर्वताचे पती बोलती चालती देखती ऐकते, बोलती चालती देखती ऐकते, बोलती चालती देखती ऐकते, बोलती चालती देखती ऐकते. सर्वत्र श्रीपती त्यांचे, सर्वत्र श्रीपती त्यांचे, सर्वत्र श्रीपती त्यांचे दूत. हा सर्वत्र श्रीपती. अहो, त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर, ते देव झाल्याच्या नंतर महाराज अवस्था तशी झाली. अव कर्म इंद्रियाचा व्यवहार विसरली, ज्ञान इंद्रियाचा व्यवहार विसरली, आणि बोलती चालती देखती ऐकती, त्याच्याच खाली असं पुन्हा वळली. बोलणे बोलती, चालणे चालती, सासुरे माहेरी सासू सासरा देव, आणि देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. एवढंच नाही, कन्या कुमारे धन कृष्ण गोत, कोण कोण इष्ट मित्र सजन सोयरे,
कन्या कुमारे धन कृष्ण गोत, निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पशुआधिक सर्व जान कृष्ण झाला. सगळं त्यांचं कृष्णमय शरीर वृत्ती झाली. नाम चिंतनाने ही काया महाराज म्हणतात देवरूप होत असती आणि देहरूप गळत असती. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून तर महाराज आवर्जून म्हणले करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे. फायदा काय मग नो हे काही बाधा, काम दुर्जनाची क्रोधा हे तिथं येऊ शकत नाही. फक्त तुम्ही तेच करा, करावे कीर्तन. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे, आणि जे नामची नाही पापाचे आयशे केले. आयशे केले कैसे केले, नामची नाही पापाचे आयशे केले. पण कशामुळे केले, नामामुळेच केले. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला हे सगळं सोनं आणि माती आम्हाला सारखं दिसू लागलं. सोनाराकडे दोन वस्तूने, सोनाराकडे दोन वस्तूने, खंडोबाने पुन्हा सोनाराकडे दोन्ही वस्तूने सोन्याच्या, खंडोबाने कुत्रने. गंमत अशी होती, खंडोबा होता किलोचा आणि कुत्र होतं 5 किलोचं. म्हणायला काय बरं, मी 2 म्हण लागलो पण तुमच्या जीवावर म्हण कमी सांगायचं जाऊन कीर्तन. हा कधीच कमी सांगायचं. 5 किलोच एखादबार वेळ येत असते. सोनाराकडे ज्यावेळेस वस्तू नेल्या त्यावेळेस ती कमी भरली आणि ह्या जास्त भरली. सोनाराला विचारलं ते ना, सोनार दादा तुम्ही वेळे येत का? खंडोबा देव येईल त्याची किंमत तुम्ही कमी केली आणि समोरचं वाहन त्याचं कुत्रे दैवते आणि त्याची किंमत तुम्ही जास्त केली. सोनारानं त्याला उत्तर दिलं, खंडोबा आणि कुत्र ते तुम्हाला, आणि तेच तुकाराम महाराज म्हणले ते वेर वित्त तुमचे, ते खंडोबान कुत्र तुमचं पण सोनं मात्र आमचं. किती भरलंय सोनं याला महत्व आहे. आम्ही सोनं मोजितो, देव बघत नाहीत ना वाहन बघत नाहीत. ते केवढ्याच आहे. मग एक धरीला चित्ती आणि आम्ही रुखमाईचे पती. एक कोणतं तत्व आहे त्याला आम्ही पाहतो. महाराजांचे पुष्कळ प्रमाणे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपये आम्हा. महाराज कीर्तनात असा शब्द निघून गेला आणि लोकांना धरलं जागेवरच. कीर्तनात असा शब्द गेला, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. प्रमाण गेलं निघून मग नारळ देतात आणि ते म्हणले महाराज तुम्हीच म्हणलात ना कीर्तनात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मग नारळ तरी काय? सोनं कशाला द्यायचं, रूप कशाला द्यायचं? मातीप्रमाणे तुम्हीच म्हणलात ना. आता ते फिरणारीच माणसं असतील सर. थोडा बुद्धीचा उपयोग केला, नारळ हातचं जाऊनी म्हणून. मी म्हणलं प्रमाण मी तसं म्हणलो पण तुमच्या ऐकण्यात थोडं आलं नाही. ते म्हणले कसे म्हणलं? मी म्हणलं प्रमाण तसंच आहे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. म्हणलं प्रमाण तसंच आहे पण म्हणताना मी तसं नाही म्हणलो, बारीक ऐका कसं म्हणलं तो. सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान. मातीवाणी तुम्हाला आहे पण सोन्यावाणी मलाचे नारळ द्या. ज्ञानोबाच्या अमृतांमध्ये पुष्कळ ववे आता. जेवी नाम मात्र लुगडे
एरवी सुतची दिशे उघडे का माती मृद भांडे जया परी सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे तेने त्रिपटी जाण विनिजे. महाराज म्हणतात तीन नाही एकच आहे. सूत बाहेर काढायला गेलं तर काय निघन? कापूसच निघन. त्याच्यामध्ये काय आहे? सगळं कापूसच आहे. तसं पाहायला गेलं तर पुन्हा दृष्टांत दिला. स्त्री पुरुष नाम भेदे, स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकलेनी नांदे. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये शरीराचा अवयवाचा बदल, पण प्रत्येकामध्ये आत्मा मात्र एकच. आणि त्यालाच उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात दिलं. सर्वगती राम देहादेही एक. सर्वगती राम देहादेही एक. सर्वगती राम देहादेही एक. सर्वगती राम देहादेही एक. सूर्य प्रकाशक सहस्र रेशमी प्रकाशच सर्व घटी राम देहादी एक. पिंडे पिंडे मतर भिन्ना. सगळ्याच्या शरीरामध्ये परमात्मा मात्र एक. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. आधी मधी अंती अवघा हरी एक. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडी येले. चैतन्य चार आहेत. ब्रह्म चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य. पण कसं आहे, उपाधी माझी गुप्त आणि चैतन्य असे सर्व. पाणी असे एकची विरा. तळ्यातलं पाणी, माठातलं पाणी, ग्लासातलं पाणी, तांब्यातलं पाणी, पाणीच पाणी. पाणी पाणी. पाणी मात्र एक आहे. विहिरी वेगवेगळ्या आहेत. विहिरी वेगवेगळ्या असल्यामुळं पाणी एकच आहे. पण काहीच्या विहिरीला कमी पाणी आहे, काहीच्या विहिरीला जास्त पाणी आहे. काहीच्या विहिरी भरलेल्या आहेत आणि काहीच्या विहिरी कोण म्हणलं कोण भरतस धरा. मला म्हणायचंच होतं पण म्हणलं कसं म्हणावं. पण प्रत्येकामध्ये पाणी आहे म्हणजे चैतन्य आहे. आणि चैतन्य आहे म्हणूनच शोभा आहे. चैतन्याची शोभा शोभत. चैतन्याची शोभा शोभत. चैतन्याची शोभा शोभत. एका जनार्दनी एका जनार्दनी एक पळे उभा. जनार्दनी एक पळे उभा. एका जनार्दनी एक पळे उभा. शोभा शोभत. चैतन्याची शोभा शोभत. चैतन्याची शोभा शोभत. एका जनार्दनी एकपणे उभा. एकपणे उभा म्हणून चैतन्याला शोभा. तेथे असे देव उभा आणि जैशी समचरणाची शोभा. एक परमात्मा उभा आहे म्हणून सगळ्याला शोभा आहे. तुमच्या आमच्या शरीराला शोभा चैतन्य आहे म्हणून शोभा. तुमच्या इंद्रियाला शोभा चैतन्य आहे म्हणून शोभा. तुम्ही एवढं चांगलं बोलतात चैतन्य आहे म्हणून शोभा. तुम्ही इकडे तिकडे सारखे फिरतात मिरवतात चैतन्य आहे म्हणून शोभा. चैतन्य जर नसल तर महाराज म्हणतात ओमेलिया अन्ना लाळ न घोटे रसना अंका अंग नशे आलिंगना. प्रेताच्या चैतन्य निघून गेलं की त्याला शोभा मात्र किंचित नाही. म्हणून महाराज म्हणतात तुमचे वेर वित्त धन. वित्त धन पैसा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या येऱ्यात येर. येर का येती थोडी अन स्वान सुकरे बापुडी. येर वावगा पसारा. येरती माईके दुःखाची जनती. नाही आधी अंती अवसान. पुन्हा एखादा येर असला तर सांगा. येर येर प्रिया पुत्र माया बंधू जन. महाराज म्हणतात येर या शब्दाचा अर्थ आहे बाकीचे. मिथ्यात्व गाळलेले बाजूला सरकिलेले. येर वावगा पसार. महाराज म्हणतात गबाळे ते येर बाकीचं. म्हणून येर वित्त तुमचे धन. ते तुमचं धन आहे ते मला कशा समान आहे तर महाराज म्हणतात मृत्तिके समान. इसत न धन की कौन बनाई.
येर शब्द आहे इथे ईश येर ईश ईश तन धन की येर वावगा पसारा किंवा हे तुमचे धन येर तुमचे धन ईश तन धन की कोण बराई. हे कोणतं एवढं श्रीमंतीचं लक्षण आहे, कोणतं असं धन आहे. धनाच्या पाठीमाग अनर्थ आहे सगळ्याला माहिती. आलिया करा अवघे नारे आलिया करावे नारायण जन भंगुरा येथील पसारा येथील पसारा. भंगुरा येथील पसारा येथील पसारा. आलिया करा अवघे नारे प्रमाण ध्यानात धरा बरं. प्रमाण चांगले ध्यानात धरा. काय क्षणभंगुरा क्षणभंगुर हा येथील पसारा येथील पसारा. हे सगळा पसारा एका क्षणाचा आहे, जाणार आहे. अवघा आकार महाराज म्हणला हे सगळा पसारा आहे एका क्षणाचा आहे. कारण सृष्टीची उत्पत्तीच क्षणात लय आणि क्षणातच उत्पत्ती. काही काही लगेच उत्पन्न होतात आणि लगेच मरतात, थोडाही अवकाश नाही. हे लाईटासमोरची किडी लगेच जन्म आणि लाईट बंद झाला की लगेच मृत्यू. उत्पत्ती आणि लगेच प्रलय बी लगेच संहार बी. हा क्षणभंगूर पसारा आहे, हे निघून जाईल. म्हणून येर तुमचे धन आणि ते मज मृत्तिके पाषाण. तुम्ही एवढंच करा. कंठी मिरवा तुळसी 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 व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. विठ्ठल विठ्ठल नाम मंत्र जप करा. एवढंच करा. मी तुम्हाला सांगतो काय करा. व्रत करा एकादशी. आमचा नेमच ते. आमचं दुसरं कोणतं व्रत नाही, हाच माझा नेम आहे. आम्हा व्रत एकादशी
देवतीर्थ तुळशी. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला. माळीला म्हणे 108. स्नान केलं माळीचं पाणी जर शरीरावर पडलं तर 108 तीर्थाचं स्नान होतंय. 108. ज्ञानोबरायांच्या हरिपाठात हरी हा शब्द 108. 108. 27 नक्षत्र आणि चरण 4 108. जगात तीर्थ 108. ज्ञानोबरायानं समाधी घेतली 108. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. तुळसी माळा गा गोपी चंदन टिळा. 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 लागला कनवाळा वैष्णवाचा. लागला कनवाळा हृदय देवाचा. तुळसी माळा गा गोपी चंदन टिळा. तुळसी माळा गा गोपी चंदन टिळा. हरी करवा तुळसी माळा गा गोपी चंदन टिळा. तुळसी माळा गा गोपी चंदन टिळा. वैष्णवाचा वारकऱ्याचा नेहमी नाथ महाराजांना सांगितलं तुळशी माळ घाला गोपी चंदन टिळा. ऊर्ध्व पुंड्रो भाळ कंठेश कंठी शोभे अन कापीजे कलिकाळ. तया भेने कशा भेने कंठी शोभे माळ. तेने भेने कापीजे कलिकाळ. तेने भेने कंठी तुळशी माळ. तेने भेने त्याने त्याला भे वाटतंय. महाराज म्हणतात काळाची सुद्धा ताकद नाही. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. काळ देखील तिथे साथ करू शकत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून तुम्हाला विनंती माझी कंठी मिळवा तुळशी आणि व्रत करा. आज काय एकादशी. माघ शुद्ध एकादशी. पवित्र एकादशी. काल बाबाजी चैतन्याने जगद्गुरु तुकाराम महाराजाला मंत्र दिला. स्वप्नामध्ये गंगेच्या स्नानाला जात असताना मंत्र दिला. कोणता? रामकृष्ण हरी. कोणी? बाबाजी चैतन्यानं. आणि तेवढ्यातच गडबड झाली, त्वरा झाली, म्हणून तेवढ्यातच परंपरा सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पुन्हा मालिकेची. तेवढ्यात लवकर सांगितलं. आणि तेच दिवस होता कालचा माघ शुद्ध दशमी. पाहून गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे म्हणूनच व्रत करा एकादशी. कंठी मिळवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. पवित्र अशी एकादशी आहे. सर्वांनी एकादशी करा. एकादशीचा परिणाम फार चांगला आहे. एकादशी रुक्मांगद राजानं पवित्र अशी एकादश केली. एकादश तशी शक्यतो तशी सार्थक होत नाही. एकादशीचे नियमच येतं. दशमीच्या दिवशी एकच वेळेस जेवावा. एकच वेळेस एक वेळेस जेवावा.
दशमी आणि एक व्रत तुम्ही करा भोजन दसमे कवता तुम्ही करा भोजन एकादशी उपवास दिंडी करा जागर एकादशी दिंडी करा सागरे 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 गोपाळानो राम नामेला गोपाळानो राम नामेला गोपाळानो राम राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे एकादशीचे काय नियम असतात आता अण्णानं प्रमाणात सुंदर सांगितले. जागरण असावा, चिंतन असावा, कीर्तन असावा, पवित्र एकादशी हरिदिनीच्या दिवशी उपवास असावा, काही खायचं नाही हा उपवासी. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी सूर्योदय होतानाच द्वादशी सोडावा असा त्याचा नेम. आपण तेवढंच करतो, द्वादशीत लवकर सोडतो. द्वादशी लवकर त्यांनी सोडावी. दशमीला एक वेळ जेवलाय आणि एकादशीला ज्यानं काहीच खाल्लं नाही त्याचा नेम येतो द्वादशी करण्याचा. हरी जागर कथा कीर्तन एकादशीच्या दिवशी जरूर करावा. याला म्हणतात एकादशीचे हे व्रत. म्हणून महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. तुका म्हणे मज हे आस विठोबार कुमार कुमारी जय कुमार कुमारी बोला बोला कुमार कुमारी जय कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी ज्ञानेश्वर माऊली बाबाजी तुका मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मन हरीचे दास मन हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मन हरीचे दास मन हरीचे दास तुका मने मजई आस तुका मने मजई आस तुमचे रवी तुमचे रवी तुका म्हणी मद हे आस तुका म्हणी मद हे आस मनवा हरीचे
मृत्युके समान 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 मृत्युके समान मृत्युके समान तुमचे रवी तादना तुमचे रवीच धन तुमचे रवीच धन रवी